तर या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? तर बरेच कंडिशन्स जसे की एन्डोमेट्रिओसिस, PCOD, PID यांचे लक्षणं एकसारखे असतात. अच्छा. तर यांचं निदान होणं थोडंसं मुश्किल असतं आणि त्याच्यातच बरंच वेळ निघून जातं. हे एक चॅलेंजिंग गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीचं वय हे एक मोठं फॅक्टर आहे. जसं जसं स्त्रीचं वय वाढत जातं तसं तसं त्यांची स्त्रीबीजची संख्या कमी होत जाते, त्याची क्वालिटी कमी होत जाते. त्यामुळे वेळेवर योग्य डिसिजन घेणं हे महत्त्वाचं असतं आणि एका गायनेकोलॉजिस्टसाठी त्यांना हे समजून घालणंही चॅलेंजिंग असतं. तिसरी गोष्ट आहे, हे जेव्हा इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट्स घेत असतात, जसे की IUI म्हणा, IVF म्हणा, त्याचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स कॉमन आहेत. जसे की मल्टिपल प्रेग्नन्सी झाली किंवा ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम, अशा गोष्टी खूप कॉमन आहेत आणि हे एक स्त्रीरोग तज्ज्ञासाठी चॅलेंजिंग असू शकतं. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे आजच्या पिढीमध्ये म्हणजे लोक एक अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन घेऊन येतात. ते बऱ्याच वेळेस चुकीची माहिती घेऊन येतात किंवा ते ट्रीटमेंटबद्दल झालं किंवा प्रोसिजरबद्दल झालं किंवा साईड इफेक्ट्सबद्दल, तेही नॉन मेडिकल सोर्सेसमधून किंवा इंटरनेटमधून. हां, ते तर फार कॉमन आहे की गुगलवरती सर्च करून लोक येतात. आणि ह्या गोष्टी मॅनेज करणं ही चॅलेंजिंग असतं.